भारतीय नौदलाने INS अरिहंतवरून डागले के-4 क्षेपणास्त्र. के-4 हे नाव डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या कलाम या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. के-4 मिसाईल हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील एक अत्यंत शक्तिशाली व महत्वाचे शस्त्र आहे. हे प्रामुख्याने पाण्याखालून म्हणजेच पाणबुडीतून डागण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. के-4 बॅलिस्टिक मिसाईल आहे. ते DRDOने निर्माण केलेलं आहे. त्याची मारक क्षमता 3500 किलोमीटर आहे. के-4 एक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. भारत जमीन, हवा व पाण्यातूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. INS अरिहंत अणुपाणबुडीवरून या मिसाईलची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. म्हणजे भारत विशाखापट्टणमवरून जरी भारताने INS अरिहंतवरून हल्ला केला तरी भारत चीनच्या बॉर्डरच्या पलीकडे 100 किलोमीटर अंतर चायनामध्ये हे क्षेपणास्त्र जाऊ शकते. तसंच पाकिस्तानच्या बाबतीत सांगायचं झाल्यास विशाखापट्टणमवरून जरी INS अरिहंतनं हल्ला केला तरी पूर्ण पाकिस्तान के-4 क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये आहे. तसेच हे क्षेपणास्त्र इराणपर्यंत पोहोचू शकते. के-4 क्षेपणास्त्र 250 टन परमाणु विस्फोटक घेऊन जाण्यास सक्षम आहे. ही भारतासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बाब आहे.